नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण हराभरा कबाब रेसिपी बघणार आहोत। खूप सिंपल रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा। आता यासाठी आपण गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला सर्व वाटाणे टाकून घ्यायचे आहे। वाटाणे थोडे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। वाटाणे थोडे शिजून झाले की नंतर यामध्ये आपल्याला पालक आणि मेथी टाकायची आहे। कारण पालक आणि मेथी शिजायला वेळ लागत नाही, वाटाणे शिजायला वेळ लागतं। त्यासाठी आधी वाटाणे शिजवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये पालक आणि मेथी टाकायची, म्हणजे पालक काळा पडणार नाही। थोडं एका वाफमध्येच पालक आणि मेथी शिजून जातं। आता बघा, एका वाफमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एका वाफमध्ये शिजून गेलेलं आहे। आता हे सर्व सारण आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि नंतर या पालक आणि मेथीवर थंड पाणी टाकायचं, म्हणजे पालकमुळे काळं दिसणार नाही किंवा काळं पडतो पालकमुळे, त्यासाठी त्यावर थोडंसं थंड पाणी टाकायचं। नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व शिजवून घेतलेलं टाकून घ्यायचे आहे। नंतर खूप सारा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। 4 ते 5 हिरवी मिरची टाकायची, लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोडंसं आल्याचं तुकडं टाकायचं आहे। आता सगळं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। नंतर परत आपल्याला गॅसवर कढई ठेवायची, त्यात थोडंसं तेल टाकायचं, त्यावर जिरं टाकायचं, शोप, ओवा आणि तीळ टाकायचे आहे। नंतर आपल्याला बारीक केलेलं सर्व सारण आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे। आता सर्व सारण टाकून झालेलं आहे, त्यावर अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि छान मिक्स करायचं। आता हे सारण आपल्याला सर्व कोरडं करून घ्यायचं आहे। बघा, आता सतत आपल्याला मिक्स केल्याने सारण कोरडं झालेलं आहे। आता यामध्ये मी 2 बटाटे शिजवून घेतलेले होते, ते खिसून घेतले, त्यावर टाकून घ्यायचे। आता यावर आपल्याला जिरा पावडर टाकून घ्यायची आहे। नंतर आपल्याला धना पावडरसुद्धा टाकायची। आता नंतर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। नंतर यामध्ये शोप, ओवा आणि तीळ जे मिक्स केलेलं होतं तेच थोडंसं टाकून घ्यायचं आणि नंतर चाट मसाला टाकायचा आणि अर्धा चम्मच आपल्याला मीठ टाकायचं आहे। नंतर कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायची। आता यावर ब्रेड क्रम्स टाकायचं। आता इथं मी 4 चम्मच ब्रेड क्रम्स टाकलेला आहे। याऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल। आता हे सर्व मिक्स करायचं। आता तुमच्याकडे तांदूळाचं पीठही नसेल तर तुम्ही पोहे भाजून ते बारीक करून टाका, त्याच्याने सुद्धा छान होतात। बघा, अशा प्रकारे छान कोरडं झालेलं आहे आणि आता छान असा गोळा करून घ्यायचा आणि हवा तो आकार आपण याला देऊ शकतो। आता मी गोलच करून घेणार आहे, त्यासाठी अशा प्रकारे छान असा गोळा करायचा आणि गोल आकार असा देऊन द्यायचा। आता तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता। आता इथे मी सर्व तयार करून घेतलेले आहे। आता यावर आपल्याला काजू लावून घ्यायचे आहे। काजू लावताना थोडे प्रेस करून लावा, म्हणजे ते तळताना निघणार नाही। बघा, अशा प्रकारे काजू लावून झालेले आहे। आता साईडला मी ब्रेड क्रम्स पावडर आहे, त्यामध्ये असं दोघं बाजूने लावून घ्यायचे। आता साईडलाच मी तेल तापत ठेवलेलं होतं। आता तळताना एक लक्षात ठेवायचं की काजूचा भाग आपल्याला वरतून ठेवायचा आहे, त्या हिशोबाने आपल्याला तळून घ्यायचे आहे। बघा, आता एक एक टाकायचं आणि छान दोघं साईडने तळून घ्यायचे आहे। असे अलटीपलटी करायचे आणि तळून घ्यायचे आहे। दोघं साईडने छान असे तळून झालेले आहे आणि रंग तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे। आणि बघा, किती छान असे हराभरा कबाब तयार झालेले आहे। वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हराभरा कबाब तयार झालेले आहे। खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून बघा। कशी वाटली तुम्हाला हराभरा कबाब रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।